आज आहे ना सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारी रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे गावठी कोंबडा, ज्याला आपण हिंदीमध्ये बोलतो देसी मुर्गा. तर मित्रांनो, रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिलीमध्ये मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सर्वात पहिला इकडे आपण एक गावठी कोंबडा मस्त कटिंग करून आणलेला आहे मार्केटमधून. आणि हा बघा एकदम छान 1 किलोचं मटण पडलेलं आहे इकडे. आता आपण याच्यामध्ये हळदी घालूया, मसाला घालूया, मीठ घालूया आणि याला चांगलं कालवून साईडला ठेवून देऊया. मीठ, मसाला, हळद सगळं आपल्या इकडे चांगलं कालवून झालेलं आहे. आता आपण याला अर्धा तासासाठी साईडला ठेवूया आणि कांदा, मिरची, लसूण जे जे आपल्याला लागणार आहे ते कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिला मी इकडे कांदा घेतलेला आहे. आपल्याला एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे. इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. ते आपल्याला चांगले बारीक कटिंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इकडे 2 टॉमॅटोसुद्धा घेणार आहे. त्यालासुद्धा छान बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी पहिलं टॉमॅटो कटिंग करून घेतो. त्यानंतर दुसरं टॉमॅटो कटिंग केल्यानंतर याला एकदम आपल्याला असं बारीक बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण इकडे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचा वरचा जो डेचा आहे तो आपण काढून फेकून देणार आहोत. आता आपल्याला इकडे ना मिरच्यांना असं बारीक तोडून घ्यायचं आहे आणि लसूण आणि मिरची या दोघांचं आपल्याला छान वाटण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी आलं नाही टाकणार आहे, फक्त हिरव्या मिरच्या आणि लसूणचं वाटण करून घेणार आहे. मिरची आणि लसूणचं इकडे वाटण रेडी झालेलं आहे. आता आपण इकडे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे. जिरं, दालचिनी, लाल मिरची, जायफळचं फूल घेतलेलं आहे आणि आपण आता याला चांगलं बारीक बारीक असं पिसून घेणार आहेत. याच्यामध्ये बारीक झाल्यानंतर आपल्याला धनेसुद्धा टाकायचे आहेत. तर मी आता धने घेतलेले आहेत, धनेसुद्धा याच्यामध्ये मिक्स करतो. आता छान एकदा आपण परत कुटून घेऊया आणि बारीक मसाला रेडी करून घेऊया. तुम्ही बघू शकता तिकडे आपला मसालासुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण इकडे 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला बारीक अशी कटिंग करायची आहेत, जास्तही बारीक नाही, मीडियम साईजमध्ये बारीक कटिंग करून घ्यायची आहेत. कारण गावठी कोंबडा असतो ना, त्याच्यामध्ये बटाटे खायला खूप मजा येते. कारण आपण इकडे ग्रेव्ही बनवणार आहोत, चांगला रस्सा करणार आहोत आपण. तर रस्स्यामध्ये बटाटे असली की अजून चव वाढते. तर सगळ्यात पहिला आपण इकडे कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घेतो आहे. मी अंदाजाने तेल घेतो आहे, तुम्ही 7 ते 8 चमचे तेलसुद्धा घेऊ शकतात. आता आपण इकडे मस्तपैकी जे खडे मसाल्यांचं वाटण केलं होतं ते सगळ्यात पहिलं टाकलेलं आहे तेलावर. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला, चांगलं परतून घ्या. तर मसाला चांगला परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यावर मिरची आणि लसूणचं जे वाटण केलं होतं ते आपण टाकलेलं आहे. त्यालासुद्धा आपल्याला एकदा छान परतून घ्यायचं आहे. मसाला आणि वाटण छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तर आपण बारीक कटिंग करून घेतलेला आहे कांदा, तो टाकून घेतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे. त्याच्या अगोदर आपण चांगला कांदा परतून घेऊया. कांदा आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे. कांदा लालसर झाला की मग आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे. कांद्याला सुद्धा छान कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालूया. तिकडे बारीक कटिंग करून घेतलेले आहेत मी 2 टॉमॅटो, ते सुद्धा आता आपण घालतो याच्यामध्ये. आणि आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत टॉमॅटो चांगलं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतत राहायचं आहे. टॉमॅटोसुद्धा शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. सगळ्यात पहिला लाल मिरची पावडर आणि मस्तपैकी गावठी मसाला टाकतो आहे, जो की गावठी चिकन मसाला येतो, तो मी इकडे टाकलेला आहे. आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता याला चांगलं मी परतून घेतो इकडे.
आपण ऑलरेडी चिकनमध्ये मीठ हळद वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे मी इकडे 1 चमचा मीठ घेतो आहे, थोडीशी हळद आणि 2 चमचे इकडे घरचा मसाला टाकतो आहे. आता आपण याला चांगलं परतून घेऊया आणि परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण मटण मसाला लावून साईडला ठेवलेला आहे गावठी कोंबड्याचं, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर आपण आता याच्यामध्ये चिकन घालूया आणि हे बघू शकता तुम्ही, आपण अर्धा तासासाठी साईडला याला चांगला मसाला लावून ठेवलं होतं. आता आपल्याला चांगलं चिकन परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत खालचा मसाला वरती आणि वरचा मसाला खाली नाही जात तोपर्यंत छानपैकी परतत राहा, म्हणजे मसाले एकाच साईडला राहणार नाही, सगळ्या पूर्ण चिकनला छान लागून जातील. तसं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बटाटेसुद्धा लगेच घालायचे आहेत, कारण बटाटे शिजायला पण टाईम लागते. तर आता आपण जी बटाटे कापली होती 3, ती बटाटेसुद्धा इकडे घालून घेऊया. आता बटाटेसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत आणि आपण याला 3 ते 4 मिनटासाठी फ्राय करत ठेवूया. परत एकदा आपण परतूया, परत 2-3 मिनटासाठी ठेवूया. असं 3 वेळा आपल्याला करायचं आहे. आता 5 मिनटासाठी आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे चिकन. आपण याच्यावर ताट ठेवूया. ज्या ताटात आपण चिकन कालवलं होतं तेच ताट वरती ठेवून त्याच्यामध्ये मी पाणी घालतो आहे. तर आता हे पाणी असं ठेवतो आहे. हे पाणी गरम झालं की आपल्याला हेच पाणी चिकनमध्ये टाकायचं आहे. पाच मिनटं झालेली आहेत आणि आता हेच पाणी आपण चिकनमध्ये घालूया आणि याच पाण्याने आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे. जे आपण आज गावठी कोंबड्याचा एकदम मसालेदार रस्सा बनवणार आहोत ना, तो हाच रस्सा आपण रेडी करणार आहोत. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात कलर हळूहळू चिकनला कसा छानपैकी यायला लागलेला आहे. आता आपण याला चांगलं परतून घेऊया आणि याला कुकरचा झाकण लावून कमीत कमी आपल्याला 3 शिट्या द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे आपलं चिकन रेडी होईल ना, ते बघा. तर मित्रांनो, आपण वाफ काढून घेऊया. इकडे 3 शिट्या आपल्या देऊन झालेल्या आहेत. थोडीशी वाफ आहे ती आपण काढून घेतलेली आहे. अजूनपर्यंत नाही निघाली, आता निघाली. तर आता आपण हे बघा, आहे की नाही एकदम मसालेदार गावठी चिकन. तर मित्रांनो, मला माहीत आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल, पण तुम्ही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडली तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जेवढी शेअर करता येईल तेवढी व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ज्यांना पण कोणाला देसी मुर्गा म्हणजेच गावठी कोंबडा बनवायला आवडत असेल, खायला आवडत असेल, ते नक्की व्हिडिओ बघतील. आता आपण वरती कोथिंबीर टाकलेली आहे मस्त बारीक कटिंग करून. आता याला आपण चांगलं परतून घेऊया आणि मस्त प्लेटमध्ये घेऊन याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, सॉरी हे मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, पण तुम्ही दाखवलेली रेसिपी सेम जाऊन बनवा, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर मी इकडे चपाती मस्त अशी बारीक बारीक तोडून घेतो आहे, जशी आपण हॉटेलमध्ये खातो तशी मस्त बारीक तोडून घेतलेली आहे. आणि मस्त चपातीचा एक तुकडा घेतो, पहिला मस्त रसा टाकून घेतो चपातीवर. चपाती घेतो आणि लेग पीस उचलून मस्तपैकी असं मांस काढून घेतो आणि एक बाईट घेतो. तर चला मित्रांनो, मी तर खातो, तुम्ही पण पटापट जाऊन रेसिपी बनवा आणि रेसिपीचा आनंद तुम्ही पण घ्या. चला बाय बाय, आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत.